जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबरे तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडळे तळपती श्रवणी मकर कुंडळे तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबरे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पितांबर आ तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमारी जय जय विठोबा रखुमाई गोपाळ कुमारी जय जय विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमारी जय जय विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई 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 गोपाळ कुमारी जय विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई 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 जय गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई गोपाळ कुमारी हॅलो 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 रामकृष्ण हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा चिल्लर आवाज येतो तो बंद करा. शार्प कमी करा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हां श्री विठ्ठल थोडा आवाज द्या. श्री विठ्ठल श्री विठ्ठल लेवल वाढवा ठीक हॉल हॉल राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. शिट्टी वाजते बघा शिट्टी वाजते. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम चालू झाल्यानंतर सिटी वाजते बरं का बोलायला लागलो की सिटी असते श्री विठ्ठल थोडा मीठ कमी करा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी शिटी बहुता सुकृतांची जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुव सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
शाईला आवाज द्या म्हणते. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. याचं इको कमी करा जरा, अजून कमी करा. श्री विठ्ठल. बेस पण कमी करायचं का? हा का? कमी बेस पण कमी करा, इको पण कमी. विठो महाराज जरा एकदा बघा, सगळे चेक करा, जरा चेक करा सगळे. अशी चाटी पडली पाहिजे नीट. हा चेक करा. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. ठीक आहे. हॅलो तुमचं बघा. हॅलो. याला मला लेवल द्या फक्त. माऊली याला लेवल द्या. दादा जरा ते बंद करा बरं, थोडा वेळ बंद करा. हॅलो जरा सेटिंग करू द्या. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो जीवन महाराज बघा. हॅलो 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 थोडी लेवल द्या. रिवा बारवा थोडा. हॅलो चेक. हॅलो हॅलो इफेक्ट बंद आहे का? हॅलो 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 थोडी. लक्ष्मण महाराज. हॅलो 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 रामकृष्ण हरी. हॅलो 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 जास्त इको आहे त्याला. कमी हॅलो. करा. कमी करा इको त्याचा. रामकृष्ण हरी. उठा जागे भारे आता. उठा जागे भारे स्मरण करा पंढरीनाथा. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. भावे चरणी ठेवा माथा. चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन. बंधू सोय रे पिशून. चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन. बंधू सोय रे पिशून. सर्व मिथ्या हे जाणून. सर्व मिथ्या हे जाणून. शरण रे घा देवासे धनदारा पुत्र जन. बंधू सोय रे पिशून. धनदारा पुत्र जन. बंधू सोय रे पिशून. माया विघ्ने भ्रमला खरे. माया विघ्ने भ्रमला हरे. म्हणता
आयुष्य जात आहे पहा आयुष्यदात आहे पहा. काळ जपत से महा काळजपतसे महा. स्वहिताचा घोर वहा स्वहिताचा घोर वहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरी पिशून ज्ञानी राहा श्रीहरी धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशू. संत चरणी भाव धरा चरणी भाव धरा. क्षण क्षण नाम स्मरा जन नाम स्मरा. मुक्ती सायुजतावरा सायुजतावरा. हेची करा बापानो धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून याची करा बापानो धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशू. सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून शरणरे घा देवासी धनदारा पुत्र जन बंधू
बंधू बंधू सोय सोय रे पिशून बंधू सोय रे पेशून सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून हा शरण रिघा देवासी आ शरण निघा देवा शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र सर्वांनी टाळी वाजवायची, भजन करायचं. हा टाळी 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 भजन. विठ्ठला 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 विठ्ठल
विठाला विठाला बोला पुंडली कमला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम संत नारायण बाबा संत काशीनाथ बाबा सद्गुरु वामन बाबा सद्गुरु सावळाराम बाबा गुरुवर्य वासुदेव बाबा पवनपुत्र हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सद्गुरु जोग महाराज की उठा जागे भारे आता उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी माया विघणे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या संत चरणी भावधरा क्षण क्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी विष्णुदास विनविनामा भूलो नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा न चुकाने मा हरिभक्ती धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी विठ्ठल विठाला महायोग पिटे तटे भीमरथ्याम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरा रथावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापणोदार्ह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वचनैक कमळपती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळे आपण असावी जवळी श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण श्री नारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरन्तं विठला उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना सर्व मिथ्या ये जाणून शरण रिगा देवासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग भगवान पंढरीनाथाचे लढीवाळ असणारे भक्त संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या अभंग गाथेतील 6 चरणांचा अभंग असून काकडा या प्रकरणातील आहे.
आजच्या अभंगामध्ये श्री नामदेव महाराजे तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात, आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागवतात. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत, याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं. आपणा सर्वांस ज्ञात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तीर्थ तेजवलय तुकोबराय आणि समस्त ग्रामस्थ मंडळ मोठा गाव या गावातील आपल्या सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी मगन रामजी मोरे हे इहलोकाची यात्रा सोडून देवलोकाला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने ही सेवा ज्यांनी सुपूर्त केली, आमच्यावर नितांत प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व, आमच्या युवा सहकार चळवळीचे अगदी प्राण असणारे असे असणारे आमचे सतीश भाऊ यशवंत मोरे आणि यांच्याकरवी सेवा मला प्राप्त झालेली आहे. भगवान श्री ज्ञानोबारे तुकोबारे जशी बुद्धी देतील तसं या अभंगावर आपण बोलण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा संपूर्ण शोकाकुल परिवार, श्रीमती मीना मगन मोरे, श्री उमेश मगन मोरे, श्री विशाल मगन मोरे, सौ पूनम रणजित पाटील, सौ अर्शला संजय भोईर, कुमार कनिश विशाल मोरे, श्री मुकुंद रामजी मोरे, श्री संतोष रामजी मोरे, श्री संजय रामजी मोरे, सौ शोभा यशवंत माळी, श्री राजेश अनंता मोरे, श्री हनुमान अनंता मोरे, सौ सुरेखा सुभाष केने, कुमार अर्णव रणजित पाटील, कुमार हर्षित उमेश मोरे, समस्त मोरे परिवार व ग्रामस्थ मंडळ मोठागाव या सर्व मोठ्या परिवाराला सोडून ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. आणि त्यांच्या पश्चात काहीतरी भगवत नामचिंतन व्हावं या अनुषंगाने त्यांच्या मुलींनी आयोजिलेला हा कार्यक्रम, आई वडील जिवंत असताना तर त्यांची सेवा केलीच पाहिजे, पण आई वडील निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा केली पाहिजे. मग आई वडील निघून गेल्यानंतर काय करायचं, तर त्यांच्या पश्चात त्यांची श्राद्ध विधी असेल ती श्राद्ध विधी आपण केली पाहिजे. आज या ठिकाणी पुण्यतिथी आहे, वर्ष श्राद्ध आहे. आता श्राद्ध म्हणजे नेमकं तरी काय, तर शास्त्र सांगतंय श्रद्धये दीयते इति नाम श्राद्धाः. जे श्रद्धापूर्वक अंतकरणाने दिलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. मग ही श्राद्ध विधी पुण्यतिथी नेमकी कोणाची साजरी करायची असते, तर आई वडिलांची पुण्यतिथी श्राद्ध विधी ही मुलांनी साजरी करायची असते. मग आता मुलांनी जर आई वडिलांची पुण्यतिथी करायची, पण आई वडिलांची पुण्यतिथी नेमकी किती वर्ष केली पाहिजे, तर काही लोक 1 वर्ष करतात नंतर सोडून देतात, काही लोक 2 वर्ष करतात नंतर सोडून देतात, काही लोक 5 वर्ष करतात नंतर सोडून देतात, काही लोक 10 वर्ष करतात नंतर सोडून देतात, कोणी 1 तप म्हणजे 12 वर्ष झाले की मग सोडून देतात. पण आई वडिलांची पुण्यतिथी किती वर्ष साजरी केली पाहिजे, आमचे गुरुवर्य सांगत असतात, जोपर्यंत आपण आपल्या आई वडिलांची इस्टेट खातो तोपर्यंत त्यांची पुण्यतिथी केली पाहिजे. काही लोक म्हणतात, महाराज आमच्या आई वडिलांनी आम्हाला काही कमवूनच ठेवलं नाही, आमच्या आई वडिलांनी आम्हाला काही कमवूनच ठेवलं नाही. गद्या, एवढा मोठा जन्म दिला, अजून काय पाहिजे. विठ्ठला विठ्ठला म्हणून आई वडिलांच्या उद्धाराचं एकमेव साधन काय असेल, तर ती मुलं आहेत. शास्त्र सांगते पुत नाम नरके त्रायती इति नाम पुत्राः. पुत नावाच्या नरकामधून जो आपल्या आई वडिलांना तारतो, मुक्त करतो, मोक्षपद प्राप्त करून देतो, त्यांचा उद्धार करतो, त्यांना पुत्र म्हणायचं. मग आई वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी नेमकं आपण काय केलं पाहिजे, तर 4 दानादी क्रिया त्या दिवशी घडल्या पाहिजेत. नंबर 1, पुण्यतिथीच्या दिवशी पिंडदान घडलं पाहिजे. नंबर 2, पुण्यतिथीच्या दिवशी वस्त्रदान घडलं पाहिजे. नंबर 3, पुण्यतिथीच्या दिवशी अन्नदान घडलं पाहिजे. आणि नंबर 4, पुण्यतिथीच्या दिवशी ज्ञानदान घडलं पाहिजे. नंबर 1, पिंडदान केलं पाहिजे. आई वडील निघून गेले की त्यांच्या पश्चात पिंडदान केलं पाहिजे. आज या ठिकाणी पिंडदान सुद्धा झालं. का पिंडदान करायचं, आपण जीवन जगत असताना आपल्यावर अनेकांचे उपकार आहेत, ऋण आहेत. त्या ऋणांमध्ये आई वडिलांचे आपल्यावर विशेष ऋण आहेत, उपकार आहेत. मग आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर तुकोबारे म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांची ऋण. पितरांचे ऋण फिटावे असं जर वाटत असेल
तर आई वडिलांची पुण्यतिथी केली पाहिजे. नंबर 2, वस्त्रदान केलं पाहिजे. हे वस्त्र दान केलं पाहिजे, कापड दान केलं पाहिजे, त्याच्याने शुद्धी होते. आणि नंबर 3, अन्नदान केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे. आता अन्नदान का करावं, ज्ञानदान करावं काय का? अन्नदानम परमदानम, ज्ञानदानम अथ परमदानम. अन्नदान हे परमदान असल्या कारणामुळे ते अन्नदान करायचं. आणि ज्ञानदान का करायचं? ज्ञानदान अथ परमदान आहे म्हणून ते करायचं. आता ऐका, अन्नदान आणि ज्ञानदानाने काय घडतं? अन्नदान केल्यानंतर एखाद्या भुकेल्या व्यक्तीची क्षणभराची तृप्ती होते आणि ज्ञानदान केल्यानंतर एखाद्या अज्ञानी व्यक्तीची जीवन मरणाची तृप्ती होते. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून आई वडिलांच्या पश्चात त्यांची सेवा केली पाहिजे. आई वडील जिवंत असताना ही सेवा केली पाहिजे. ज्ञानोबा रे म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोणकीचे. ज्ञानोबा रे म्हणतात, जीवनामध्ये आल्यानंतर काही नाही केलं तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा निश्चित केली पाहिजे. ज्ञानोबारींची ओवी आहे का? ज्ञानोबारी म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे. या मृत्यू लोकामध्ये एकूण 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती? 3.5 कोटी तीर्थ. मग मृत्यू लोकामध्ये जेवढे तीर्थ तेवढ्याच आपल्या शरीरावर रोम म्हणजे केस आहेत. मग मृत्यू लोकामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत, तर आपल्या शरीरावर केस किती आहेत? 3.5 कोटी. आणि प्रत्येक केसाच्या मुळाशी एक एक पाप वसलेला आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एकूण 3.5 कोटी पाप आहेत. आपल्या शरीरावर एकूण 3.5 कोटी रोम आहेत. आणि या मृत्यू लोकामध्ये एकूण 3.5 कोटी तीर्थ आहेत. मग आपल्या जीवनातील पाप धुवायचं असेल तर एका तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर एक पाप धुतलं जातं. मग 3.5 कोटी पाप धुवायचे आहेत. 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करावं लागेल. आता जरा बारीक आहे का? 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करायचंय. अंदाजे किती वर्ष लागतील बरं? अंदाजे अहो, एक 4 धाम यात्रा केली तर मला असं वाटतं 21-22 दिवसच निघून जातात. 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करायचे, संपूर्ण आयुष्य निघून जाईल. पण 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करता येत नाही. पण ज्ञानोबारींची भाषा आहे का? ज्ञानोबारी म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये एकूण 3.5 कोटी तीर्थ आहेत. तेवढेच आपल्या शरीरावर केस, म्हणजे आपल्या शरीरावर केस किती आहेत? 3.5 कोटी. आणि हे तुम्हाला माझं खरं वाटत नसेल तर घरी जाऊन तुम्ही मोजून पाहू शकता. असं काही नाही. आणि त्या प्रत्येक केसाच्या मुळाशी एक एक पाप वसलेला आहे. मग जर 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करून आपल्या जीवनातील पाप नष्ट करायचे आहेत, महाराज सांगतात 3.5 कोटी तीर्थाला जायची गरजच नाही तुम्हाला. मग एकच काम करा, दररोज सकाळी उठले, स्नान संध्या झाली की दररोज आई वडिलांचं दर्शन घ्या. आई वडिलांचं दर्शन घेतल्यानंतर 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. कारण 3.5 कोटी तीर्थ आई वडिलांच्या पायाजवळ स्थित आहेत. विठ्ठला विठ्ठला म्हणून त्या आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे. पण दुर्दैव आपल्या भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचं काय? अहो, भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जीवन जगणाऱ्या हिंदूंना सांगावं लागतं तुम्ही आई वडिलांची सेवा करा. याच्यापेक्षा अजून हिंदू धर्म संस्कृतीचं दुर्दैव ते काय दुसरं सांगा ना. कीर्तनातून सांगावं आई वडिलांची सेवा करा. किती अवघड परिस्थिती सध्या. आई वडिलांची सेवा करायला नको वाटते आणि सासू सासऱ्याची सेवा करायला धावत पळतो. विठ्ठला विठ्ठला आम्हाला फार प्रसंग पाहायला मिळतात. आम्ही गावोगावी कीर्तनाला गेलो की एका ठिकाणी असं प्रसंग पाहिला. 4 मुलं होते. 4 मुलं होते. आई वडील जिवंत होते. 4ही मुलं आई वडिलांना 8 दिवस जेवायला द्यायचे. म्हणजे एका मुलाने 8 दिवस द्यायचं, दुसऱ्या मुलाने 8 दिवस द्यायचं, तिसऱ्या मुलाने 8, चौथ्या दिवस 8. म्हणजे आठवड्याला आई वडिलांना नवीन मुलाच्या घरचं जेवण यायचं. संकल्प चांगला आहे, प्रकल्प चांगला आहे की 8 दिवसानंतर आई वडिलांना वेगळी चव भेटते जरा. फक्त याच्यामध्ये बारकावा असा आहे, 4 मुलं 8 दिवसाला आई वडिलाला एक जण जेवण देतंय. महिना कसाही निघून जातो, पण कदाचित एखाद्या वेळेस
31वा महिना आल्यानंतर एक दिवस आई वडिलांनी जेवायचं कुठं मोठा प्रश्न आहे ना. विठ्ठला विठ्ठला काही ठिकाणी तर असे प्रसंग पाहायला मिळतात. 2 मुलं असतील तर त्या 2 मुलांमध्ये वाटण्या राहतात. एका मुलाकडे बाप राहतो आणि एका मुलाकडे आई राहते. बरं, त्याच्यात एवढं अवघड असतं, ज्याच्याकडं बाप आहे आणि ज्याच्याकडे आई आहे त्याने जर इकडल्याला चहा दिला आणि त्याने जर चुकून पिला तर तिकडनं वाद चालू राहतो, तिचा चहा पिलाच कसा काय. विठ्ठल विठ्ठल किती अवघड परिस्थिती आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर काही नाही करता आलं तरी चालेल, फक्त एक आई वडिलांची सेवा करा. आई वडील म्हणजे नेमके कोण आहेत? एकच वाक्य सांगतो ऐका. मी एका रिक्षावर एक गोड वाक्य वाचलं होतं. इतकं गोड वाक्य होतं, माझ्या मनाला अगदी ते भावलं वाक्य. काय वाक्य होतं ऐका. आई वडील म्हणजे जीवनामध्ये कोण आहेत? ते वाक्य असं होतं, नवस न करता पावणारे देव म्हणजे आई आणि बाप. विठ्ठला विठ्ठला सेवा केली पाहिजे. आई वडील म्हणजे कोण आहेत? देवाचीच रूपे असा शब्द वापरला. खरं तर आपण नेहमी वाक्य म्हणतो, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. हे 4 वाक्य प्रत्येकाचे पाठ आहेत महाराज, प्रत्येकाचे पाठ आहेत. काय शब्द आहे? मातृदेव भव. मग या मातृदेव भव शब्दाचा आपण अर्थ काय करतो? काय आई अर्थ काय आहे? मातृदेव भव, आई देव आहे. पितृदेव शब्दाचा अर्थ आहे वडील देव आहेत. आचार्य शब्दाचा अर्थ होतो आचार्य देव आहेत. आणि अतिथी देव भव, अतिथी देव आहे. खरं तर या शब्दांचा आपण अर्थ असा करतो, पण मुळात याचा अर्थ तसा नाहीच. मग याचा अर्थ नेमका काय? मातृदेव भव, भव भवती हा धातू आहे संस्कृत मध्ये. मग या शब्दाचा नेमका अर्थ काय? मातृदेव भव म्हणजे आई देव आहे असा त्याचा अर्थ नाही. मातृदेव भव शब्दाचा अर्थ असा आहे, आई देव आहेच हो, फक्त आईला देव मानणारा तू हो. पितृदेव भव या शब्दाचा अर्थ असा आहे, वडील देव आहेतच, फक्त वडिलांना तू देव मानणारा हो. विठ्ठला 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 विठ्ठला. आई देव आहेत, वडील देव आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तू कधी मानणार? अगोदर तुम्ही ते मानायला शिका. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर एक आई वडिलांची सेवा केली की काही करायची गरज नाही. आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी या मुलांनी मुलींनी आपल्या वडिलांच्या पश्चात काहीतरी भगवत नामचिंतन व्हावं, काहीतरी दानादी क्रिया घडावी, या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या मुलांना पुन्हा पुन्हा द्यावे तितके धन्यवाद थोडे आणि कीर्तन वाक पुष्प सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला आज अभंग नामदेव महाराजांचा निवडलेला आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात, आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागवतात. हा अभंग काकडा या प्रकरणातील आहे. वारकरी संप्रदायामध्ये भजनात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायात कीर्तनात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायात प्रवचनात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायात हरिपाठात जेवढा आनंद नाही, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आनंद काकड्यामध्ये महाराज. फक्त एवढं दुर्दैव आहे आपलं की त्या काकड्याशी नेमकं आपलं वाकड आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त आनंद कशामध्ये असेल तर काकड्यामध्ये आहे. आणि त्या काकड्या प्रकरणातील हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात, तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागवतात. तसं पाहायला गेलं तर संत मंडळी अनेकांना जागवतात असं वासुदेवामध्ये एक प्रमाण आलेलं आहे. ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तीही केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासी विसरून या. काय प्रमाण आले? ऐसे जागविले अवघे जन,
संतांनी अवघ्या जनांना जागवलं. मग अवघ्या शब्दाने नेमकं काय घ्यायचं, तर अवघ्या शब्दाने जगातील प्रत्येक वस्तू ही अवघ्या शब्दाने मोडली जाते. म्हणजे जगामध्ये जी काही वस्तू आहे त्या सगळ्यांना संतांनी जागवलं. म्हटले महाराज सांगा मग तेवढेचे तेवढे. आता 12 सव्वा 12 वाजेपर्यंत तेवढे कसे सांगून होते. मग आज काकडा प्रकरणातील अभंग आहे. मग या काकड्यामध्ये संत मंडळी नेमकं कोणाकोणाला जागवलं त्याचा थोडा विचार करू. नंबर 1, संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवलं. नंबर 2, संतांनी काकड्यामध्ये साधक नाम जिज्ञासूंना जागवलं. आणि नंबर 3, संतांनी काकड्यामध्ये तुम्हा आम्हाला जागवलं. नंबर 1, संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरळी निद्रेची वेळा. अहो पांडुरंगा देवा उठा, आम्हाला तुम्ही दर्शन द्या. संत मंडळी पांडुरंगाला जागवतात पण देव काही उठायला तयार नाहीत. मग संतांनी सांगावं देवा आमच्यासाठी उठत नाहीत ना, उठू नका. पण बघा ना, अहो तिथपासून इथपर्यंत भाविकांची हात जोडून रांग लागलेली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवारांचे मांदे उभे जोडोनी हात, सुरवरांची मादी उभे जोडून हात. देवा आमच्यासाठी उठत नाही ना, उठू नका. पण पहा ना, तिथपासून इथपर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत हात जोडून भाविकांची रांग लागलेली, त्यांच्यासाठी उठा ना. देव संतांसाठी उठायला तयार नाहीत, भाविकांसाठी उठायला तयार नाहीत. शेवटी संत मंडळीने असा विचार केला, देवाला तर जागवलं पाहिजे, उठवलं पाहिजे, आपल्याने देव उठत नाही, आता करायचं काय. मग संत मंडळी आई साहेबांच्या जवळ गेले. आणि आई साहेबांच्या जवळ गेल्यानंतर आई साहेबांना सांगितलं, आई साहेब आमच्यानी देव काही उठत नाही, पहा ना तुम्ही जरा प्रयत्न करून बघा ना. जसा घरातील एखादा लहान पोरगा वडिलांकडे काही हट्ट करत असेल आणि वडील ते जर त्याचं पूर्ण करत नसेल तर त्याच्याकडे पर्याय जातो काय, तो आई जवळ जातो आणि आईला सांगतो मम्मी 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 एवढं सांगा ना पप्पांना द्यायला. आणि एकदा का त्या म्हटल्या की आपलं काय चालतंय पुढं, काही नाही महाराज, त्यांना द्यावंच लागतं. तसं संत मंडळी आई साहेबांच्या जवळ गेले आणि आई साहेबांना सांगितलं, राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेज हलवणी जागे करा देवराया. संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवलं. नंबर 2, संतांनी काकड्यामध्ये साधक नाम जिज्ञासूंना जागवलं. कुठं, उठा 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 साधू संत, उठा 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 साधू संत, उठा 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 साधू संत, उठा 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 साधू संत, उठा उठा साधू संत, साधा आपुले येत, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. उठा 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 साधू संत, उठा 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 साधू संत, उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवलं, संतांनी काकड्यामध्ये साधक नाम जिज्ञासूंना जागवलं. आणि नंबर 3, संतांनी काकड्यामध्ये तुम्हा आम्हाला जागवलं. कुठं जागवलं सांगा, अभंगाच्या पहिल्या चरणात. उठा जागे बारे आता, उठा जागे बारे आता, उठा जागे बारे आता, उठा जागे बारे
व्यथा जन्माचा चुकवा काय म्हणतात महाराज? उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. संत मंडळी काकड्यामध्ये तुम्हा आम्हाला जागवतात. तसं आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराज तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात, कर्तव्याच्या ठिकाणी जागवतात. काय म्हणतात नामदेव महाराज? ऐका. उठा जागे व्हारे आता. नामदेव महाराजांचा पहिला शब्द असा आहे, उठा जागे व्हारे. नामदेव महाराज म्हणतात उठा जागे व्हारे. हे आम्हाला पटत नाही. का पटत नाही? अहो, जर आम्ही उठलेलो नसतो झोपेतून, आम्ही झोपेतून जर जागलेलो नसतो, तर तुमच्या कीर्तनात येऊन बसलो असतो का? आम्ही झोपेतून उठलो, जागे झालेलो म्हणून कीर्तनात येऊन बसलो ना. पण नामदेव महाराजांनी इथं असा अर्थ नाही घ्यायचा, तुम्ही झोपेतून उठा, तुम्ही झोपेतून जागा, मग तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, मग आता तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी उठा, तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी जागा, असा त्याचा अर्थ घ्यायचा. पुढचा शब्द नामदेव महाराज असा वापरतात, उठा जागे व्हारे आता. मग या आता शब्दाचा नेमका आपण आता काय अर्थ करणार आहोत? तर आता शब्दाचा आपण दोन प्रकारात अर्थ पाहू. पहिला अर्थ असा घ्यायचा आहे नामदेव महाराजांना. नामदेव महाराज म्हणतात आत्ता शब्दाने काय अर्थ घेणार? मनुष्य देह मिळण्याच्या अगोदर तुम्हाला कोणता जन्म होता माहिती नाही. माकडाचा होता, लांडग्याचा होता, कोल्ह्याचा होता, डुकराचा होता, का दोन तोंड्या मोंडाळ सापाचा होता माहिती नाही. आता तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला ना, म्हणून आता लगेच तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी जागा, उठा, असा पहिला अर्थ घ्यायचा. दुसरा अर्थ आता शब्दाचा असा घ्यायचा, काही लोकांना मनुष्य देह मिळाला, पण ते म्हणतात आता लगेच आम्ही परमार्थ करणार नाही, आता लगेच वारीला जाणार नाही, आता लगेच कीर्तन हरिपाठाला जाणार नाही, लगेच गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण करणार नाही, मग थोडे दिवस जरा खाऊन पिऊन मजा करू म्हटले, आणि मग बघू उरलं आयुष्य तर मग भगवंताचं भजन करू, परमार्थ करू. पण नामदेव महाराज म्हणतात, अरे बाबांना तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला मरण कधी येईल? क्षणभंगूर नाही भरवसा. क्षणाचा सुद्धा माणसाचा भरवसा नाही. अहो, कपातला चहा कपात राहतो, बशीतला चहा बशीत राहतो, केलं की गेला माणूस. मरण कधी येईल माणसाला सांगता येत नाही. वाक्य सांगू तुम्हाला, घरातील माणूस कामानिमित्ताने जर बाहेर गेला, पुन्हा तो संध्याकाळी परत घरी आला तर आपला सांगता येत नाही माणसाला सध्या कधी मरण येईल. म्हणून महाराज सांगतात, उठा जागे व्हारे आता. काय करायचंय तुम्हाला? स्मरण करा पंढरीनाथा. याचा आवाज कमी करा जरा, कमी करा आवाज. स्मरण करा पंढरीनाथा आणि भावे चरणी ठेवा माथा. करायचं काय? पंढरीनाथाचं स्मरण करायचंय आणि भगवंताच्या चरणावर माथा ठेवायचंय. पण भगवंताचं स्मरण करत असताना, पंढरीनाथाच्या चरणावर माथा ठेवत असताना नेमका तो कसा ठेवायचा आहे? नामदेव महाराज तुकोबारे त्याच्यासाठी एक विशेष वापरतात, भावे शब्द वापरलेला आहे. अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. सांगू तुम्हाला, परमार्थातला एक भाव शब्द काढला, आता सांगा परमार्थामध्ये काय शिल्लक राहिलं? बरं राहिलं काही शिल्लक? परमार्थातला एक भाव काढल्या, शब्द काढल्यानंतर परमार्थात काही शिल्लक राहत नाही. आणि दुर्दैवाने आपल्या अंतकरणातील भावच हरवलेला आहे महाराज. परमार्थ विठ्ठला 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 विठ्ठला. परमार्थातला भाव शब्द काढला तर सांगा परमार्थामध्ये काय शिल्लक राहते? काही शिल्लक राहत नाही. मी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून देईन आपल्या अंतकरणाने भाव कसा हरवलेला आहे. 10 वर्षापूर्वीचा जरा काळ आठवा. 10 वर्षापूर्वीचा. अहो, 10 वर्षापूर्वी एखादा माणूस जर तीर्थयात्रेला गेला घरातील,
तर त्याच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून किंवा आजूबाजूला नातेवाईकांना सांगितल्यानंतर समजत नव्हता हा माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे. बघ, फक्त त्याच्या दारावरून जरी आपण गेलो तरी समजायचं या घरातील माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे. कारण काय त्याचं महिला मंडळ? बोला ना, बोला बोला बोला. काय काय काय? जरा जरा जोरात जोरात अजून. दरवाजामध्ये पावलं काढायची. बरं, जो माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे त्याच्या घरामध्ये त्याच्या घरातील आई, आजी, कोणीतरी एक स्त्री म्हणा, ती पायरीपासून पार अंगणापर्यंत पावलं काढायची जाणारी. आणि तो ज्या दिवशी येणार आहे असं समजलं की पुन्हा येणारी पावलं काढे. तुम्ही एवढ्या हव्यासाने सांगता, आता काढता का तुम्ही पावलं? कुठं राहिली कुठं पावलं महाराज? का ती पावलं काढली जात होती त्याचं कारण काय ऐका. मी सांगतोय ऐका, आता नंतर बोला. आता कोणी गेलं तीर्थयात्रेला का मग काढा पावलं. विठ्ठल विठ्ठल. ऐका 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 जरा. आता ती पावलं काढली जात नाही. पूर्वी का पावलं काढली जात होती त्याचं कारण असं होतं, एखादा माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे तर त्याच्या नावाने पावलं काढली जात होती. त्याचं एकमेव कारण असं आहे, हा माणूस देवाला भेटायला गेलेला आहे, हा देव स्वरूप आहे अशी अंतःकरणामध्ये जाणीव असल्या कारणामुळे तीर्थयात्रेला जाणाऱ्या माणसाची ती पावलं काढली जात होती. आता तीर्थयात्रा हा शब्दच राहिला नाही का. आता लोक तीर्थयात्रेला जातात पण जाताना सांगूनच जातात आम्ही फिरायला चाललो. तीर्थयात्रा हा शब्द फिरणे या शब्दाने घेतल्यामुळं अंतःकरणामध्ये भाव शिल्लक राहिला नाही. अजून थोडं पुढचं सांगतो ऐका. जो माणूस तीर्थयात्रेला गेलेला आहे, मला असं वाटतं त्याच्या घरामध्ये तो जेवढे दिवस तीर्थयात्रेला गेलेले आहे तेवढे दिवस नाक्यावरून काळी पिशवी येत नव्हती. तुमचं म्हणणं काय? खरे काय? खरे? तेवढे दिवस काळी पिशवी घरामध्ये येत नव्हती. अजून याच्या पुढचं सांगतो ऐका. थोडा माझा आगावपणा करतो, तसा मी आगाव आहे थोडा. एखादा माणूस तीर्थयात्रेला गेला तर त्याच्या घरामध्ये तेवढे दिवस त्या घरातील लोक खात नव्हते. आता असं आहे, जो माणूस तीर्थयात्रेला चाललेला आहे त्याला जर संध्याकाळी जायचं असेल तो अगोदर दुपारी खातो. बरं, खातो यातनावर नाही, जाताना डबा भरून घेऊन जातो. विठाला विठाला. मग अंतःकरणामध्ये भाव शिल्लक राहिला कुठं आपल्या महाराज? अंतःकरणामध्ये भाव शिल्लक नाही. आपल्या अंतःकरणातील भाव हरण झालेला आहे महाराज. सोप्या पद्धतीने सांगतो, अजून ऐका. भाव आपल्या अंतःकरणात नाही. इथलं कीर्तन झालं आणि आपण आपल्या घरी जायला निघालो. 100-200 पावलं चालल्यानंतर रस्त्यामध्ये 2 प्रकारच्या मूर्त्या पडलेल्या आहेत. जरा बारीक ऐका. रस्त्यामध्ये 2 प्रकारच्या मूर्त्या पडलेल्या आहेत. एक मूर्ती आहे रामाची आणि एक मूर्ती आहे यमाची. तुम्ही कोणती मूर्ती उचलणार? कोणती कोणती? कोण म्हटलं यमाची? कोणती मूर्ती उचलणार? नक्की लॉक किया जाय. बर, तुम्ही सगळेजण रामाची मूर्ती उचलणार असं तुमचं म्हणणं आहे. मला जर कोणी सांगितलं कोणती मूर्ती उचलणार तर मी म्हणणार मी यमाची मूर्ती उचलणार. आता तुमचं म्हणणं काय? तरी रामाची? कोणीतरी पाठिंबा द्या मला. तरी रामाची मूर्ती उचलणार? बरं ठीक आहे, चला रामाची मूर्ती उचलणार. बरं, तिथली मूर्ती तुम्ही रामाची उचलणार. पुन्हा 100-200 पावलं चाललात, पुन्हा रस्त्यामध्ये 2 प्रकारच्या मूर्त्या पडलेल्या आहेत. एक मूर्ती आहे रामाची आणि एक मूर्ती यमाची. फक्त गंमत अशी आहे, रामाची मूर्ती आहे ती दगडाची आहे आणि यमाची मूर्ती आहे ती सोन्याची. आता कोणती उचलणार? कोणती कोणती? म्हणून मी म्हटलं होतं ना मी यमाची मूर्ती उचलणार आहे. कोणती मूर्ती उचलणार? रामाची? तरी पण रामाची. अहो, कीर्तनात बोलण्यापुरतं ठीक आहे रामाची, पण समोर आल्यावर यमाच्या मूर्तीशिवाय हात नाही जाणार. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. महाराज, तुम्ही सांगताय कर्तव्याच्या ठिकाणी उठा जागे वा हाता, लगेच मान्य आम्हाला. भगवंताचं स्मरण करायचं, त्याच्या चरणावर माथा ठेवायचं मान्य, पण त्याच्यापासून आम्हाला फायदा काय? कारण प्रत्येकाला लाभाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला फायद्याची अपेक्षा आहे. असा एकही माणूस नाही की त्याला लाभ नकोय.
आम्ही भगवंताचं स्मरण करू, त्याच्या चरणावर माथा ठेवू, पण त्याच्यापासून फायदा काय? महाराज सांगतात चुकवा व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा चुकवता येतात. आता जन्माच्या व्यथा चुकवण्याच्या अगोदर माणसाला जन्माला यावं लागेल. मग माणसाला जन्माला का यावं लागतं? त्याची शास्त्रामध्ये अनेक कारण आहेत. त्याच्यातील 2च कारण सांगतो वेळाअभावी. ऐका. नंबर 1, माणसाला जन्माला काय यावं लागतं? जोपर्यंत आपलं मागच्या जन्माचं पाप शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि नंबर 2, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या आपण जर एकामेकाशी बोलत असू, बडबड करत असू, तर आपल्याला जन्माला यावं लागतं. माझ्याकडे दोन्ही प्रमाण आहेत. नंबर 1, जोपर्यंत मागच्या जन्माचं पाप शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्माला यावं लागतं. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ आणि संचिताचे फळ आपुलिया. आपलं पाप जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि नंबर 2, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या आपण शेजाऱ्याशी बोलत असू, बडबड करत असू, तर आपल्याला जन्माला यावंच लागतं. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. कीर्तनी बडबड करील जो कोणी, तरी बडबड करेल जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्म, बेडूक होऊनी येईल जन्म, बेडूक होऊनी येईल जन्म, बेडूक होऊनी येईल जन्म. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्म, बेडूक होऊनी येईल जन्म. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्म, बेडूक होऊन येईल जन्म. काय म्हणतात महाराज? जोपर्यंत मागच्या जन्माचं पाप शिल्लक आहे तोपर्यंत जन्माला यावं लागणार. आणि नंबर 2, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या एकामेकाशी बोलत असू, बडबड करत असू, तर आपल्याला जन्माला यावं लागणार. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा. बरं, हे प्रमाण मी सांगत असताना सुद्धा जर आपण बडबड करत असू तर कीर्तनकाराने काय कीर्तन करावं? विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. बघा, इतर पाप केल्यानंतर जन्म मिळेल, पण कोणता जन्म मिळेल हे नाही सांगितलं. पण जरा मोबाईल सगळे सायलेंट करून घ्या बरं तुमचे. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. इतर कोणता जन्म मिळेल हे सांगता येत नाही, पण कीर्तनामध्ये बसल्या बसल्या जर आपण बोलत असू, बडबड करत असू, तर कोणता जन्म मिळेल हे सांगितलं महाराज. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्म. त्याला पुढचा जन्म बेडकाचाच मिळणार. आणि बेडकाचा जन्म मिळाल्यानंतर त्याची जर इच्छा झाली, चला आता कीर्तनाला जाऊ, तर तो तसा येणार नाही. मग मागच्या जन्माचा आठवेल आणि तो ड्राव करत येईल. बघा, विठ्ठला विठ्ठला. विठाला 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 विठाला. म्हणून माणसाला जन्माला काय यावं लागतं त्याची 2 कारणं सांगितली महाराज. जन्म मरण आम्हाला चुकवायचंय. मग जन्म मरण चुकवण्याची शास्त्रात अनेक कारणं आहेत. वेळाअभावी 2च सांगतो. नंबर 1, भगवंताला अनन्य भावाने शरण गेलो की जन्म मरण चुकवता येतं. आणि नंबर 2, भगवंताचं नामचिंतन केलं की जन्म मरण चुकवता येतं. नंबर 1, भगवंताला अनन्य भावाने शरण गेलो की जन्म मरण चुकवता येतं. भगवान परमात्मा स्वतः आपल्या मुखाने सांगतात आणि ज्ञानोबांनी ती ज्ञानेश्वरीमध्ये ओवी घेतली. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगत शरण्य मीची एक. भगवान परमात्मा सांगतात, जो मला सर्व भावाने शरण जातो त्याचं मी जन्म मरण चुकवतो. आणि नंबर 2, जो माझं नाम चिंतन करतो त्याचं मी जन्म मरण चुकवतो. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर जन्म मरण चुकवायचंय म्हणून काय करा? 2 साधनं करा. भगवंताचं नाम चिंतन करा, भगवंताला अनन्य भावाने शरण जा. पण महाराज, जन्म मरण नेमकं कोणी चुकवावं? ज्याला संसारामध्ये दुःख आहे,
ज्याला संसारामध्ये संकट आहे त्याने जन्म मरण चुकवावं. आम्हाला जन्म मरण चुकवायची गरज काय? म्हटलं का? म्हणजे आमच्याकडे पैसा भरपूर आहे, आमची बायको आमच्यावर फार प्रेम करते, आमची मुलं आमच्यावर प्रेम करतात, आमचे आई वडील इष्ट मित्र नातेवाईक स्वजन सखे सगळे जर आमच्यावर नितांत प्रेम करतात तर आम्ही जन्म मरण का चुकवावं? नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही ज्याला धन म्हणता, तुम्ही जिला बायको म्हणता, ज्यांना मुलं म्हणता, आई वडील इष्ट मित्र स्वजन सखे नातेवाईक हे सगळे कसे आहेत? पिशू नाहीत, त्रासदायक आहेत. म्हणून काय करा, या सगळ्यांना तुम्ही मिथ्या जाणा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात पुत्रजन बंधू सोयरे पिशुणा सर्व मिथ्या ये जाणून शरण रिघा देवासी. नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही ज्याला धन म्हणता ते धन कसं आहे? पिशुन आहे. पिशुन शब्दाचा अर्थ होतो त्रासदायक. आता धन किती त्रासदायक आहे याचा जर विचारच करू गेलो तर सध्या या कलियुगाचा विचार करू गेलो तर कलियुगामध्ये सगळ्यात पवित्र नाते असणारं भाऊ आणि बहिणीचं, जगातील सगळ्यात पवित्र नातं भाऊ आणि बहिणीचं. पण या पैशामुळे 90% भाऊ बहिणीचं नातं खराब झालं. 90%. कशामुळं? एवढ्या जमिनीच्या तुकड्यामुळं आणि थोड्याशा पैशामुळे. इतकं धन त्रासदायक आहे. अहो, तोंड पाहत नाही एकामेकाची. बरीच जण आम्ही अशी पाहिली, भाऊ मेला किंवा बहीण मेली तर अंत्यसंस्कारालाही न जाणारी माणसं आम्ही डोळ्याने पाहिलेली आहेत. कशामुळे हो? फक्त पैशामुळे. आणि किती पैसा कमवला म्हणजे तो आपल्या सोबत येईल असं सांगा बरं? येतो सोबत? रावणाकडे किती श्रीमंती होती. अहो, संपूर्ण लंका नगरी त्याची सोन्याची होती. त्याच्या बायकोची फक्त 15 तोळ्याची गंठण नव्हती. अहो, संपूर्ण लंका नगरी सोन्याची. पण त्या रावणाला विचारलं, का रे बाबा, शेवटी जाताना तू काय घेऊन गेला सांग ना. तुकोबारे त्याचं वर्णन करतात. तुका म्हणे, ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. 1 रुपया सुद्धा सोबत येत नाही. 1 रुपया सुद्धा. सोप्या पद्धतीने समजून देतो, ऐका. एखादा पुरुष मेला असेल, त्याच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याची सोन्याची चैनी असेल आणि पवित्र अशी तुळशीची माळी असेल. एखादी माता वर्ग मेली, तिच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याचं सोन्याचं डोरलंही असेल आणि एक पवित्र अशी तुळशीची माळ असेल. खरं सांगा, ते मेल्यानंतर काय गळ्यातून काढून घेतलं जातं बरं? आ काय? तुळशीची माळ? नाही 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 नाही. सोन्याची माळ काढून घेतली, चैन काढून घेतली जाते. आणि चुकून समजा ती काढायची राहून गेलीच आणि सुनेला मुलीला जर समजली आता काढली नाही, मग खरं सांगा त्या रडताना कशा रडतात बरं? तेच नाव घेऊन रडतात. तेच नाव. इतकी अवघड परिस्थिती महाराज सध्या.
म्हणजे तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही, तुमचा खिसा किती गरम आहे त्याच्यावर लोक प्रेम करतात. विठ्ठला विठ्ठला पण किती जरी पैसा कमवला तरी सोबत 1 रुपया सुद्धा येत नाही. सिग्नलला गाडी थांबली आमची आणि आमच्या गाडीच्या समोर एक मोठं ट्रक उभं होतं. आता सिग्नलला गाडी थांबल्यानंतर काही पाहायचं काम नसतं, फक्त सिग्नलकडे पाहायचं असतं. कधी सिग्नल संपतो आणि आम्ही निघतो कधी. पण आमच्या गाडीच्या समोर एक मोठं ट्रक उभं होतं आणि त्या ट्रकच्या मागच्या फाळक्यावर अतिशय गोड वाक्य होतं. इतकं गोड वाक्य होतं, मला फार भावलं ते वाक्य. संतांच्या वचनाशी अगदी मिळतं जुळतं वाक्य होतं. वाक्य काय होतं ऐका. त्या फाळक्यावर असं लिहिलेलं होतं, पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. काय वाक्य लिहिलं होतं बारीक ऐका. पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा, मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. किती गोड वाक्य होतं मला. अरे पैसा सांग बाबा तुला मिळवू कसा काय. फर्स्ट शिप करू, सेकंड शिप करू का दिवसातून 3-3 करू. आणि यदा कदाचित माझ्या मेहनतीला यश आलं, मला तू प्राप्त झाला, मला जर मिळालाच तर सांग ना बाबा, मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. मेल्यानंतर तुला घेऊन कसं जाऊ. सोबत काही येत नाही महाराज. आभूषण घेती काढोनिया, बांधोनिया देती यमाची हाती. यमाच्या हातामध्ये बांधून दिलं जातं. सगळे आभूषण आपल्याकडनं काढून घेतले जातात. 1 रुपया सुद्धा माणसाच्या सोबत येत नाही. म्हणून महाराज सांगतात धन त्रासदायक आहे. धन दारा, दारा शब्दाचा अर्थ होतो बायको. आता बायको किती त्रासदायक हे माझ्यासारख्याला सांगणं शोभत नाही, कारण माझं अजून झालं नाही. पण ज्यांची ज्यांची झाल्या ते अनुभव सांगतात बायको किती त्रासदायक आहे का. किती त्रासदायक बायको. एकाने बायकोला साडी घेण्यासाठी दुकानात नेलं आणि दुकानामध्ये गेल्यानंतर तिने सांगितलं सेल्समनला 1 नंबरची साडी दाखव म्हटली. 1 नंबरची. सेल्समननी 1 नंबरची साडी तिला दाखवली. पहिलीच साडी तिला पसंत आली होती. आता हीच घ्यायची अशी तिच्या मनामध्ये इच्छा होतीच. पण बाई एक साडी पाहिल आणि तिचं मन भरल तर ती बाई कसली. ती म्हटली नाही नाही अजून दाखव, अजून दाखव. सेल्समनने 100 साड्या तिच्या समोर टाकल्या. 2 तास तिने साड्या पाहिल्या 100 आणि 2 तासानंतर 100 साड्या पाहिल्या. पुन्हा खाली हात घातला आणि सांगितलं हीच साडी मला द्या. इतकी बायको त्रासदायक. धन दारा पुत्र. आता मुलं किती त्रासदायक. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे. म्हटले मुंबईमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये एक जोडपं राहत होतं. आता 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणारे, त्याच्यातच किचन, त्याच्यातच बाथरूम, त्याच्यातच फ्रीज, त्याच्यातच त्यांचा बेड. आता मुंबईमध्ये राहणारे ऍडजस्टमेंटची सवय राहते त्यांना. 10 बाय 10ची खोली, त्याच्यातच फ्रीज, त्याच्यातच किचन, त्याच्यातच बाथरूम, त्याच्यातच बेड. एक दिवशी दोघेही झोपले बेडवर आणि तो तिला म्हणाला का ग, आपण जर 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतो, मुंबईमध्ये राहतो, याच्यातच किचन, याच्यातच बाथरूम, याच्यातच फ्रीज, याच्यातच आपला बेड. म्हणले मग आपल्याला जर एखादं पोरग झालं तर ते झोपल कुठं. ती म्हटली एवढी कशाला चिंता करताय, ज्या वेळेस होईल तेव्हा पाहू ना. तो म्हटला नाही नाही माणसाचं नियोजन असलं पाहिजे. म्हटले असं का. म्हणजे काही चिंता करू नका. बघा मी थोडी इकडं सरकते, तुम्ही थोडं तिकडं सरका. नाही म्हणजे मी तरी सरकतो पटकन. मग विठ्ठल विठ्ठल मग मी सरकणार नाही, डायरेक्ट सटकेन. विठ्ठल विठ्ठल ऐका. ती म्हटली एवढी कशाला चिंता करताय. मी थोडं इकडे भिंतीकडे सरकते, तुम्ही थोडं तिकडे सरका. हे काय मध्ये झाली जागा इथं झोपल. म्हटले. तो म्हटला का ग, आपल्याला जर दुसरा पोरगा झाला तर तो कुठे झोपेल. ती म्हटली चिंता करायचं कारण नाही, नियम सारखाच. मी थोडी इकडे भिंतीकडे अजून सरकते, तुम्ही थोडं तिकडे सरका. बघू हे काय मध्ये झाली जागा इथं झोपेल. म्हटले. तो जरा लहरी होता. तो म्हटला दुसऱ्या वेळेस जर जुळे झाले मग. ती म्हटली चिंता करायचं कारण नाही, रूल ने सारखाच, नियम सारखाच. मी बघ एकदम भिंतीला चिटकून राहते. म्हटले. ती भिंतीला अशी चिटकली आणि त्याला सांगितलं आता तुम्ही तिकडे सरका बरं. तो सरकायला गेला आणि बेडवरून खाली पडला. जसा बेडवरून खाली पडला, कमरेत वाकला, हात मोडला, माझा दृष्टांत संपला. मला एवढं सांगायचंय, तो बेडवरून खाली पडला, कमरेत वाकला गेला, हात मोडला. खरं सांगा असलेल्या पोरामुळं का नसलेल्या पोरामुळं. बोलत चला बोलत चला बोलत चला. नसलेल्या पोरामुळं. मग जर नसलेले एवढे उद्योग करतात, असलेले विठ्ठल विठ्ठल धन दारा पुत्र जन. जनाच्या नादी चुकून लागायचं नाही महाराज. जन किती त्रासदायक. अहो असा जन उचलेल
आणि असाच आपटेल बघा. जनाच्या नादी नाही लागायचं चुकून महाराज. हाच जन आपल्या तोंडावर एक बोलतो आणि दुसऱ्याच्या तोंडावर जाऊन वेगळं बोलतो. जनाच्या नादी लागायचं नाही. पंचवार्षिक लागली की मग समस्त जन कसं आहे. एकाच्या मागे फिरतील, दुसऱ्याचा प्रचार, तिसऱ्याचे पैसे घेतील, चौथ्याचं खातील, पाचव्याला मत देऊन निवडून विठ्ठला विठ्ठला धन दारा पुत्र जन बंधू. बंधू किती त्रासदायक. अहो सगळ्यात अगोदर भांडायला हेच पुढं, जमिनीच्या वाटण्याला पैशाला अगोदर हेच पुढं. त्या बंधूच्या नादी, भाऊबंदकीच्या नादी कधी लागायचं नाही. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. आता सोयरे किती त्रासदायक ऐका. घरामध्ये लग्न कार्य असावं आणि एखाद्या सोयऱ्याचं चुकून पत्रिकेत नाव लिहायचं राहून जावं. सोयरे किती त्रासदायक ऐका. सगळ्यांना साड्या दिल्या आणि एका सोयऱ्याकडे साडी द्यायची राहून जावी, मग समस्त सोयरे किती त्रासदायक. म्हणून महाराज सांगतात धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्याही जाणू. तुम्ही हे सगळं मिथ्या जाणा, खोटं जाणा, लटकं जाणा आणि काय करा, एकच काम करा, शरण रिघा देवासी. फक्त भगवंताला तुम्ही शरण जा. मग कोणत्या भगवंताला शरण जायचं, त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. विठोबा रखुमाई सगळ्यांनी टाळी वाजवायची, भजन करायचं. हा टाळी 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 भजन. टाळी टाळी
स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशुना, सर्व मिथ्याई जाणून शरण रिगा देवासी. पुढे जाऊन नामदेव महाराज म्हणतात, माया विगणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. सर्व जणांना मायेने गुरफटलेलं आहे. माया म्हणजे काय? हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, याला म्हणतात माया. मग माया विगणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे. फक्त आपण म्हणतो हे माझं, तो माझा, तो माझा, तो माझा, बाकी काय नाही. आणि हे काय माहिती का? हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. जोपर्यंत संपत्तीचं वार आहे तोपर्यंत आपल्याला कोणीतरी विचारत नाही. आणि एकदा का आपल्याकडनं संपत्ती निघून गेली की आपल्याला कोणी विचारत नाही. म्हणून आपल्याकडे अशी म्हण आहे, श्रीमंती आली तर माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये. का? हेही दिवस जातील एवढं फक्त वाक्य लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. म्हणून महाराज सांगतात, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. अजून काय सांगतात? आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रेरीच्या. आयुष्य जात आहे पहा, आपलं आयुष्य चाललेलं आहे, फक्त वाट पाहतो काळ, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, आणि तैसे काळ लोकांनी तसे. काळ फक्त वाट पाहतो, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. म्हणून काय करा? स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रेरीच्या. फक्त स्वतःच्या हिताचा विचार करा आणि अंतःकरणामध्ये ध्यानामध्ये भगवंताला साठवून ठेवा. मग हे सगळं करत असताना कसं केलं पाहिजे? संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानं. संत चरणी भाव, संतांच्या चरणावर भाव ठेवलं पाहिजे, क्षणक्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, सायुज्यता नावाची मुक्ती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे, आणि हेची करा बापांनो, नामदेव महाराज सांगतात. बरं, हे सगळं सांगून झाल्यानंतर लोक ऐकायला तयार नाहीत. शेवटी नामदेव महाराज तुमची आमची विनंती करतात, हात जोडतात आणि नामदेव महाराज सांगतात, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. नामदेव महाराज म्हणतात, मी तुमची हात जोडून विनंती करतो, विष्णुदास विनवी नामा. काय करा? भूलू नका भव कामा, या भव नदीतून तरुण जायला तुम्ही काही भूलू नका. धरा अंतरी निज प्रेमा, अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम धरा. न चुका नेमा हरिभक्ती, आणि हरीची भक्ती करायला तुम्ही काही चुकू नका. मग तुम्ही धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन, या सर्वांना तुम्ही मिथ्या जाणा. फक्त एकच करा, फक्त भगवंताला शरण जा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज या ठिकाणी कैलासवासी मगन रामजी मोरे आणि यांचं प्रथम पुण्यस्मरण, आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांची मुलं, त्यांच्या मुली, नातेवाईक, इष्टमित्र, स्वजन सखे या सर्वांनी या ठिकाणी उत्तम असं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि आमच्यापर्यंत ज्यांनी सेवा सुपूर्त केली, आमच्यावर नितांत प्रेम करणारे, आमच्या युवा सहकार चळवळीचे अतिशय ज्यांचं प्राणच आहे असे असणारे आमचे सतीशजी यशवंतजी मोरे आणि यांच्याकरवी सेवा मला प्राप्त झालेली आहे. आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, मृदुंगाची साथ करणारे दोन्ही देसाई गावचे आमचे बंधू सुमितजी भोईर, त्याचप्रमाणे आमचे रोहितजी भोईर, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. उत्तम अशी गायनाची साथ करणारे आमचे लक्ष्मण महाराज असतील बेतवड्याचे, आमचे जीवन महाराज शेलार असतील, आमचे विठोबा महाराज कापसे असतील, जयराम बाबा असतील, आमचे विणेकरी बाबा, सर्वच टाळकरी वर्ग, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. माईक सिस्टीम अतिशय गोड, तुमचे शब्द पुष्पाने आभार व्यक्त करतो. वक्ता किती मोठा असू द्या नाही तर किती छोटा असू द्या, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. महिला वर्ग, पुरुष वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देत असताना भगवंताकडे एकच प्रार्थना, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोणाच्या वाट्याला दुःख न येवो, प्रत्येक जण निरोगी राहो.
प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम 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 आ तुकाराम 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 आ तुकाराम 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 तुकाराम. विष्णुदास विनविनाम म्हणा. विठो महाराज म्हणा. याला जरा आवाज दे ना माऊली. विष्णुदास विनविनाम विष्णुदास विनविनाम भूलू नका भव काम भूलू नका भव काम. इफेक्ट नंतर दे मग. धरांतरी निज प्रेम धरांतरी निज प्रेम न चुकाने मारी भक्ती न चुकाने मारी भक्ती सावकाश न चुकाने मारी भक्ती न चुकाने मारी भक्ती धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन न चुकाने मारी भक्ती बंधू सोय रे पिशोन बंधू सोय रे पिशोन सर्व मिथ्या आहे जाणून सर्व मिथ्या आहे जाणून शरणारी घा देवासी शरण गा देवासी शरण गा देवासी शरण रे गा देवासी शरण रे गा देवासी
शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी हो धनधर पुत्र हो शरणधर पुत्र विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोली लिले कुरी देवा पुढे उतरे राक्षमा पराधमा तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार बोला राक्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेंगरा राक्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा देव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय सब संतन की जय